पाहतो तेव्हा मी 1985 मध्ये ब्रह्मचारी झाल्यानंतर 1986 मध्ये लोकमित्रांच्या माध्यमातून मुंबई इलाख्यामध्ये धर्म कार्य करण्याकरता माझी निवड केली आणि कम्युनिटीमध्ये राहण्याकरता मी जेव्हा तिथे गेलो त्यावेळेस तारळीचा ह्या साधारणतः कांजूरमार्ग या ठिकाणी डिफेन्स कॉलनी आहे त्या ठिकाणी राहत होतात आणि त्याच दरम्यान 1986 मध्ये त्यांचा संघाचा सानिध्यात आलेले आणि त्या संघाच्या सानिध्यात येण्यापूर्वी त्यांचं जुनं नाव म्हणजे ब्रह्मचारी होण्यापूर्वी त्यांचं नाव सुजाता भोसले हे त्यांचं नाव होतं. मी त्यांना म्हणजे 1986 पासून ओळखतो कारण कांजूरमार्ग हे आमचं कार्याचं अतिशय सुंदर असं केंद्र होतं. मी जेव्हा मुंबईमध्ये गेलो ना त्यावेळेस मला असं लक्षात आलं की मुंबईकरांनी जर प्रेम करावं तर मुंबईकर करतात. संपूर्ण लक्षात आलं आणि त्यापैकी ही जी मंडळी आहे कांजूरमार्गला राहणारी हे त्यापैकी होते आणि 1986 मध्ये ते जसं संघामध्ये येऊ लागले संघाच्या सान्निध्यामध्ये राहून येऊ लागले तशा पद्धतीनं तो संघाचा परिणाम आहे. संघाची जी प्रवचन आहे जे जे धर्मचारी त्या विशेष करून वडाळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये मिलिंद विहार म्हणून मला वाटतं की तिथं विहार आहे त्या विहारामध्ये विशेष करून ते वर्ग चालू होते. तर सुरुवातीच्या काळामध्ये वर्ग पुण्यावरून येणारे लोक ये जाय करून ते वर्ग चालवत होते. नंतर मी जेव्हा तिथे गेलो त्यावेळेस त्या वर्गाचं अप्रत्यक्षपणे ते नेतृत्व माझ्याकडे आले आणि मोदीसेन आम्ही असं सर्व मिळून ते कार्य करत असतो आणि त्या कार्याला विशेष करून कांजूरमार्गची महिला मंडळी जास्तीत जास्त उपस्थित राहत आहे आणि त्यामध्ये तारळीचा ह्याही नेहमीच उपस्थित राहत होतं. विशेष करून त्यांचा तात्पुर जेवढ्या काही मुली होत्या तारळीला असे रोहिणी खरात सुशीला आता नुकतेच आमच्या भगिनी वारल्या प्रियंका सुशीला त्यांचं नाव शीला होतं ना शीला होतं शीला तायडे. ह्या मुली खरंच तरुण तर होत्या पण मनाने सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं तरुण होत्या आणि संघामध्ये सतत सहभागी होणं आणि त्या दरम्यान त्यांनी संघाची कार्यपद्धती घडल्यानंतर त्यांनी मला वाटतं भांडुपला कम्युनिटी युनियनची स्थापन केली आणि त्या कम्युनिटीमध्ये दैनिक त्या ठिकाणी राहणं स्वतः करणं खाणं आणि संघाची जी कार्यपद्धती त्याच्यामध्ये ते सहभागी होणे आणि हे 1980 हे सगळं प्रोग्राम करत असताना सहभागी होत असताना आदरणीय तारळीला म्हणजे सुजाता भोसले यांना 1990 मध्ये धर्ममित्राची पहिली दीक्षा दिली आणि त्यानंतर त्यांचा जो संपर्क आहे जो अभ्यास आहे जो अनुभव आहे तो अधिक सफल होत गेला आणि जे काही विशेष शिबिर असतात त्या शिबिरांच्या माध्यमातून जेव्हा संघ त्यांना निरीक्षण करतो परीक्षण करतो आणि मग लक्षात आलं की आता ह्या दशशील उपासक पूर्वी दशशील उपासक म्हणून उल्लेख केला जात होतो तर दशशील म्हणजे दशशिलाचं आचरण करण्याच्या महिला किंवा पुरुष हे सक्षम आहे आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांना 2008 रोजी धर्मचार्यांची दीक्षा दिली आणि ह्या धर्मचार्यांच्या दीक्षामध्ये त्यांना अतिशय सुंदर असं नाव दिलेलं आहे ते म्हणजे तारान्विता. काय वाजवलं तो बरं असं काही विशेष अर्थ वाजवलं तर तारान्विताचा जो अर्थ आहे संघ 2 पद्धतीने तुम्हाला नाव प्रदान करीत असतो. एक तुमच्यामधील अंतर्गुणवत्ता जी आहे ती लक्षात आणून देतो आणि ती गुणवत्ता अधिक विकसित होण्याकरता तुम्हाला ते प्रयत्न करायचा आहे. म्हणून तारा हा जो शब्द आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आकाशामध्ये अंतराळामध्ये खूप तारे आहेत ते खूप दूरवर असले तरी ते आपल्याला दिसतात. तशा पद्धतीनं हे तारा नावा त्या अवकाशातील तारेशी संबंधित नाव आहे. अन्वित तारा अधिक अन्वित असं जर शब्द आपण जोडला तर अन्वित त्याची जी किरण आहे ती किरण त्याला अन्वित हा शब्द वापरला जातो आणि ही किरण ही म्हणजे सूर्य ते पृथ्वी असं कनेक्शन जोडलं जात असतं आणि तशाच पद्धतीने ही भूमिका लक्षात घेऊन धार्मिक कामातली जी काही गुणवत्ता आहे ती या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे ह्या नावामध्ये आणि ती म्हणजे करुणा. आणि खरोखर मी जेव्हा पाहतो त्यांच्याशी मी 1909 ते 1914 पर्यंत आम्ही एकत्र एकाच कार्यकारिणीमध्ये जेव्हा काम करत होतो अतिशय ऍक्टिव्ह
जी लोक आहेत, खरं म्हणजे संघामध्ये जी लोक ऍक्टिव्ह असतात ते खूप कार्य बरोबर पुढे नेत असतात. आणि तशा पद्धतीचा आमच्या कार्यकारिणीमध्ये त्या असून ते खरं म्हणजे डॉक्टरकीचा व्यवसाय करत असून सुद्धा जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याच माध्यमातून आपण इथे एक क्लिनिक सुद्धा चालू केलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं तर तारणीचा करुणेचा भाग हा विशेष करून माणसातील जो संबंध आहे तो संबंध साधण्याचा त्या ठिकाणी त्यांचा खूप प्रयत्न आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही अनेक दान जमा केलं, अनेक प्रोग्राम चांगल्या पद्धतीनं लोकमित्र त्यावेळेस लोकमित्रांचं मोठ्या प्रवचनाचं नियोजन केलं होतं आणि ते नियोजन यशस्वी करण्याकरता तारणीचा आणि आमची कार्यकारिणी आणि इतर काही वर्ग आहे जो विशेष करून धर्मचारी नव्हता त्यावेळेला धर्ममित्र होते, सहाय्यक होते, या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तो कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. दुसरी गोष्ट, आपला जो व्यवसाय लक्षात घेऊन जे काही 2000 कोविड संकट आलं होतं, संपूर्ण जगावर अशा प्रकारचं जो काही संकट आलं होते, त्या कोविड काळामध्ये त्यांनी त्रिरत्न मेडिकोट टीम त्यांनी निर्माण केली आणि त्या टीमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याकरता, लोकांना मदत करण्याकरता प्रामुख्याने त्यांनी मदत केलेली आहे. आणि खरंच ही करुणा त्यावेळेस खरंच आपल्यामध्ये करुणेचा भाव असेल त्यावेळेस आपण कुणाची आज्ञा न पाळता, कुणाचा संदेश न घेता ही लोक आपल्या सहजतेने काय करतात, लोकांपर्यंत जाऊन कार्य करतात. आणि सुंदर असं त्यांची ही भावना त्यांनी त्या संकट समयी त्यांनी हे केलेले आहे. आणि आणखी एक त्यांचा लपलेला गुण आहे ते आतापर्यंत आपल्याला बहुतेक लक्षात येतही नसेल, कारण आजकाल बऱ्याच अंशी आपले मराठीतच कार्यक्रम चालू असतात, त्याच्यामुळे तो भाग फळत चालतो आहे. अतिशय सुंदर इंग्रजीचा अनुवादक आहे. हा भाग त्यांच्यामध्ये चांगली गुणवत्ता आहे. आणि खरोखर आपण पाहिलं असेल आजच्या क्लिपमध्ये धर्मजात होते, ते विशेष करून खूप चांगल्या पद्धतीनं अनुवादन करायचे. आता काही महिन्यापूर्वी म्हणजे काही दिवसापूर्वी ओडिसेन आलं होते. ओडिसेनाचं शिक्षण जरी कमी होतं, पण ते शालेय शिक्षणाला कसं आध्यात्मिक जीवनामध्ये फारसं महत्व नसतं, कर्तृत्वाला जास्त महत्व असतं. आणि असे कर्तृत्ववान माणसं त्यांचं सुद्धा कमी शिकलेला म्हणजे इंग्लिश मिडियमचे माणसं असल्यामुळे खूप सुंदर पद्धतीने अनुवाद करायचं. अशा पद्धतीनं आजचे अनुवादक हे कार्यरत आहे. आजचे झालेले वक्ते आदरणीय धर्मचारी आदित्य कोणी येणार होते, त्यांच्या घरची कारणामुळे ते येऊ शकले नाही. आणि त्याची जबाबदारी अचानक सर्व म्हणजे जे भीमसैनिक म्हटलं जातो, आधुनिक भीमसैनिक, ते आपल्याला आपल्यासमोर बसलेले आहेत. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले धर्मसेवक आहे. मला अचानक कशी काही गोष्ट दिली, मी कसं काय प्रवचन देणार, मी देणार होते त्यांना. आणि हा त्यांचा जो हुकमी स्वभाव आहे, म्हणजे ही पद्धत आहे की मी माझ्या प्रती ठाम आहे की मी हे करू शकते. आणि ती आजच्या घडीला मला वाटतं 3-4 तासामध्ये त्यांनी हा सर्व गोष्टी हे केलेला आहे. आणि त्यांनी मला रत्नवर्धनच्या माध्यमातून सूचित केलं की माझं परिचयाचं काम होतं, ते म्हणजे आजच्या नसल्यामुळे तुम्हाला तारणीचा परिचय करून द्यायचा होता. म्हटलं आता सव्वा-सात वाजले आणि मग त्यांची आपण काय बोलणं करू काय, परंतु काय हरकत नाही म्हटलं, आपण भीमसेवक आहे. आणि त्यांनी 2 मिनिटांमध्ये आम्ही दोघांशी संपर्क साधला आणि त्यांची थोडक्यात माहिती घेतली. आणि त्यानुसार आज खरोखर आपण त्यांच्यासमोर ते आपल्यासमोर उपस्थित झालेले अतिशय सुंदर सांगायचे ते काही भक्तीच्या पद्धती व्यक्त करणाऱ्या त्यांचं मनोगत असेल, त्याच्यामध्ये त्याचा अनुभव असेल, धर्माचा अनुभव असेल, भक्तीच्या प्रती खूप आदरभाव आहे. खरं म्हणजे तो आपण सर्व त्यांच्या माध्यमातून आपण सर्वच त्यांना समर्पित करूया. आणि त्यांना आपण सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये सुंदराच्या टाळ्या वाजवा, त्यांचं स्वागत करूया. आपल्याला विनंती करतो धन्यवाद. म्हणजे याच्यामध्ये आपण अल्प वेळामध्ये फार चांगल्या प्रमाणे म्हणजे तारांचा परिचय करून दिला. धन्यवाद. आयुष्यात जी माणसं सतत संकटांना तोंड देतात, आयुष्यात जी माणसं सतत संकटांना तोंड देतात ती माणसं मोठी स्वप्न साकार करतात. माणसं केवळ बोलण्याने यशस्वी होत नसतात, त्यासाठी रोज कृतीयुक्त प्रयत्न असावे लागतात. तर अशा यांच्या या
आपले जे प्रवचन लाभलेले आहेत त्यांचं अशा प्रकारचं ते संघटनातून ते येऊन बोललेले आहेत. तर आता आपण ज्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहोत ते ब्रह्मचारी कारंजा यांना मी आता सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. ब्रह्मचारी कारंजा. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज आपण 99 जन्मदिवस म्हणजेच जयंती ही साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. असे आपले आदरणीय उर्गेन भंते संघरक्षित यांना मी त्रिवार वंदन करते. त्याचबरोबर आजचे सूत्रसंचालन आदरणीय धम्मचारी मणिवीर, त्यानंतर माझी ओळख करून देणारे माझे खरंच प्रिय धम्मबंधू आदरणीय धम्मचारी अक्षयमती आणि श्रोत्यांवर्गांमध्ये उपस्थित असलेले सर्व धम्मचारी, धम्मचारिणी, धम्ममित्र पुरुष महिला आणि धम्मसहायक, त्याचबरोबर समोर बाल मित्र आहेत, ते पण आनंद घेत आहेत आजच्या ह्या कार्यक्रमाचा. त्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जय भीम. जसं आता आपण व्हिडिओ क्लिपमध्ये आवाज ऐकला नाही का, जय भीम जय भीम जय भीम, तो तिथे उपस्थित असलेली लोक करत होती, बरोबर. तर आता इथे उपस्थित असलेल्या लोकांचा पण आवाज आपल्याला ऐकायला आला पाहिजे, बरोबर की नाही. आणि म्हणजे व्हिडिओ क्लिप दाखवण्याचा हाच एक उद्देश होता की आपण भंतेंना वाचलेलं आहे. बरेच लोक अशी आहेत की ज्यांना भंतेंना वाचलंय किंवा ऐकलंय. आम्ही बरेच अशी लोक आहोत भंतेंना पाहिलेलं आहे, भेटलेलं आहोत. पण काही अशा माझ्या मैत्रिणी आणि माझे काही मित्र आहेत की त्यांनी भंतेंना पाहिलं नाही आहे. पण ठीक आहे, हयात असताना नाही पाहिलं, पण व्हिडिओ क्लिप असं आहे की हे जिवंत आपल्या समोर आहे असं वाटतं. की जसं आपण बाबासाहेबांना पण नाही का पाहतो, ऐकतो, बघतो, एवढंच नाही की आपल्या अंगामध्ये संचारले पाहिजेत. म्हणतात ना की म्हणजे बाबासाहेबांचं जे रक्त आहे, त्यांचे विचार आहेत ना, त्यांना बघितलं की अगदी अंग आपलं सळसळतं. तसंच भंते उर्गे संघरक्षित जे आहे, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक, हे एक असेच एक म्हणजे आपल्यामध्ये एक धम्माचं पाणी नाही का, एक आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्यामध्ये अजून काहीतरी आपल्याला ॲड पाहिजे, काही विटॅमिन्स पाहिजे, तेव्हा ते रक्त अजून चांगलं सळसळलं पाहिजे. अशा प्रकारचं भंते संघरक्षितांनी त्रिरत्न महासंघाच्या सानिध्यातून आपल्याला धम्म दिलेला आहे. धम्म शिकवण ते आपल्याला देत होते गेले 2018 पर्यंत. आणि ह्या 2018 पर्यंत म्हणजे जे त्यांची सुरुवातीची बायोग्राफी दाखवली, ॲक्च्युली थोडी ती इंग्लिशमध्ये आहे, पण आम्ही म्हणजे हा जो काय म्हणतात विचार आहे, हा खूप अगदी आटापिटा करून इकडून तिकडून हे करून दाखवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही सर्वजण अशी इच्छा म्हणजे आम्ही चांगली सदिच्छा ठेवतो की तुम्ही त्याचा आनंद घेतला असेल. बरंच काही थोडा वेळेस आवाज नाही आला, पण ते चित्र पाहून, तो जमाव पाहून, लोकांची ती उत्सुकता, ती आतुरता, ती प्रेरणा म्हणजे पाहून आपण पण खरंच प्रेरित झालेलो आहोत. असंच म्हणजे मी सुद्धा भंतेंना ना, म्हणजे जेव्हा पहिली क्लिप दाखवली बघा 1988 साली, ती वरळीला जांभुरी मैदान इथे झालेल्या प्रवचनाबद्दल होती. आणि त्यामध्ये मी पहिल्यांदा भंतेंना पाहिलं होतं. आणि भंतेंच्या म्हणजे नाही का पुष्प वर्षाव करत असताना मी सुद्धा त्या रांगेमध्ये होते मुंबईच्या वेळेस. आणि बरेच उल्हासनगर, अंबरनाथ, वेगवेगळ्या मुंबई ठिकाणचे माझे बंधू भगिनी आता जे धम्मचारी धम्मचारिणी झालेत ते सुद्धा उपस्थित होते. तर तो एक पाहून एकदा तो दिवस आठवला की कसं अगदी उत्साहित होतं. आणि भंतेंना आम्ही पाहिलं इवन स्टेजवर असताना. नंतर शेवटचं जे मैत्रीय गीत बोलायचं होतं ना, त्यावेळेस मी आणि त्यानंतर आत्ताच्या अमितमती ह्या अशा आम्ही होतो आणि आम्ही मैत्रीय गीत गायलेलं आहे. तर ती एक भेट म्हणजे भंतेंबरोबरची आठवली.
त्यानंतर दुसरं एक होतं 1992मध्ये की आपलं अष्टकोनी विहाराचं उद्घाटन केलं, त्यावेळेसही होतो. आणि शाक्यदित्त मुलींची वसतिगृह जे होतं त्याचं ओपनिंग केलेलं, त्यावेळेस भंते येत आहेत आणि आलोकश्रीने हार घातला बघा, ते दिसत आहे. त्यानंतर अभयाज्योती आणि त्याच्या बाजूला मी होते. तर मला तेही बघून अगदी आठवलं की हां, मी भंतेंना पाहिलं होतं आणि मी भंतेंना भेटले होते. एवढं झाल्यानंतर तिसरी एक गोष्ट आहे की ती मला सांगावीशी वाटते, म्हणून की तिसरी जेव्हा म्हणजे जेव्हा जीवकांची धम्मदीक्षा होती, मला वाटतं 1988लाच, त्यावेळेस भंते अष्टकोनी विहाराच्या, म्हणजे त्यावेळेस अष्टकोनी विहार नव्हतं, असं मोठं अगदी मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये ती दीक्षा झालेली. आणि आमचा जसं आता माझी ओळख करताना अक्षयमतींनी सांगितलं, आमचा कांजूरमार्गचा जो ग्रुप होता तो खूप आघाडीचा आणि अगदी उत्साही होता. तर आमची ती एक पूर्ण जी टीम होती, त्या टीमला आम्हाला धम्मचारी डॉक्टर जीवक, त्यांची दीक्षा होती त्या दिवशी, त्यांनी आम्हाला भंतेंची ओळख करून दिली. भंतेंना भेटायला आम्हा पूर्ण ग्रुपला घेऊन गेले आणि एक 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 जण आम्ही भंतेंना भेटत होतो. आत्ता नाही का ते जुनी बिल्डिंग आहे आणि काचेची बिल्डिंग आहे, तिथे भंते राहायचे. तिथे भंते बसलेले त्या बेडवर, म्हणजे बाकड्यावर, म्हणजे जो बेड होता तो. आणि आम्ही गेलो, एक एक जण जात होतो. मी जशी गेले भंतेंना खरंच खूप अगदी जवळून, म्हणजे म्हणतात ना, वंदन केलं आणि जस्ट म्हणे, व्हॉट आर यू डुईंग, म्हणजे व्हॉट आर युअर एज्युकेशन्स. मी म्हटलं, म्हणजे त्यांनी मला विचारलं की काय करते आहेस, तुझं काय शिक्षण आहे किंवा काय करते आहेस. तर मी म्हटलं की मी दाताच्या डॉक्टरच्या 2ऱ्या वर्षाला शिकत आहे. आणि त्यावेळेस अरे वाव, इवन माय टेथ इज नॉट गुड, असं ते म्हणायला लागले. आणि मला ते म्हटलं, येस, नेक्स्ट टाईम यू कम, आय विल, मे बी दॅट टाईम आय विल बिकम डॉक्टर, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही या, तोपर्यंत मी डॉक्टर झालेली असेल आणि मी तुम्हाला चेक करेल. ती म्हणजे ॲक्च्युली शेवटची आमची भेट होती. आणि 92 साली, म्हणजे त्याच्यानंतर भंते भारतामध्ये कधी आले नाही आहेत. पण मला एक थोडीशी खूप उत्सुकता झाली 2018मध्ये, जेव्हा भंतेंचं निधन झालं आणि त्यांच्या अंत्यविधीला मी सुद्धा तयारी केली होती. जवळजवळ तो 10 दिवस जो होता ते प्रयत्न करत होतो. शेवटच्या दिवशी तो जो आला, पण आहे ना, माझं अनोमदस्ती आणि जितेंदर, आमचा विजा नाही झाला. आणि आमच्याबरोबरचे जे बाकीचे, म्हणजे चंद्रबोधी, अजून दानवज्र आणि अमरावतीचे अजून एक ते वडील आणि मुलगा, ते दानवज्र, आणि ते दुसरं धम्मचारी रत्नराज, हे होते. तर त्यांची झाली आणि ते गेले आणि आम्ही नाही जाऊ शकलो. तर त्यावेळेस पण एक आहे की त्या 10 दिवसात आणि भंतेंचं 30 ऑक्टोबर 2018ला जेव्हा अंत्यविधीपर्यंत आम्ही त्या संपर्कात होतो. तर अशा प्रकारे भगिनींनो आणि बंधूंनो, की माझं, म्हणजे मी पाहिलेले भंते, असं मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. कारण आता आपण जी क्लिप पाहिली तर बऱ्याच जणांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर माझा अनुभव सांगितला. तर एक प्रकारे आजचा जो दिवस आहे, 99वी जयंती साजरी करतोय आपण भंतेंची, ती फक्त उल्हासनगरमध्येच नाही आहे, तर संपूर्ण जगामध्ये चाललेली आहे. एक प्रकारचा हा म्हणजे सोहळा चाललेला आहे, उत्साह साजरा चाललेला आहे कालपासूनच, म्हणजे ह्याची सुरुवात झालेली आहे. आणि आता हे 2024, म्हणजे आता आजच्या दिवसापासून भंतेंचा 100वा शताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे. ते 2025च्या 26 ऑगस्टपर्यंत आपण ही जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. आणि त्याचा हा पहिला एक आपण प्रयोग जो केलेला आहे की भंतेंना आपल्या ह्या वास्तूमध्ये, की जी ही वास्तू पण जी निर्माण झालेली आहे, ही भंतेंच्याच पुण्यकर्मामुळे. भंतेंनी इतकं कार्य केलेलं आहे की आता मी घड्याळाकडे पण बघते आहे, 9 वाजलेले आहेत. आपण बराच वेळ बसलेलो आहे. ते
आधी ते क्लिप दाखवण्याचा उद्देश हाच की आपल्यामध्ये भंते जरा संसरले पाहिजे आहेत, की जेणेकरून आपण भंतेंना ऐकण्यासाठी उत्सुक, की जो जमाव बघितला, जी भंतेंना स्वागत करण्याची जी गर्दी बघितली, तर ही कशासाठी आहे, एवढी का बरं? जसं बाबासाहेबांनी नाही का 1956 साली जेव्हा दीक्षा देण्याच्या वेळेस आव्हान केलं, ज्यांना ज्यांना दीक्षा घ्यायची आहे त्यांनी दीक्षा घ्यायला या नागपूरला. तो जो लोंढा म्हणतात ना, जो प्रवाह चालला होता, तो तर आपण वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या आपल्या म्हणजे मूवी काय सिनेमामधून आपल्या माहितीपटामधून आपण पाहिलेला आहे. पण भंतेंच्या पण वेळेस जसे भंते भारतात यायचे त्याच प्रकारे आपल्या बौद्ध बांधव भंतेंना सुद्धा स्वागत करायला तसेच उत्सुक असायचे आणि प्रेरित व्हायचे आहे. आणि त्यामुळे हे आपल्याला दाखवण्याचा आपण विचार केलेला आहे. तर भंतेंनी काय केलेलं आहे, ह्या बऱ्याच आता माझ्या इथे धम्ममित्र भगिनी आहेत, धम्ममित्र बंधू आहेत, सर्व आणि बंधू आहेत. त्यानंतर आता जे नवीन सहाय्यक वर्षावासाच्या कार्यक्रमातून जे नवीन सहाय्यक महिला येत आहे त्यांच्याही लक्षात येत असेल की भंतेंनी काय काय करायला म्हणजे केव्हापासून सुरुवात केलेली आहे. अजून सखोल माहिती घेण्यासाठी मी जस्ट आव्हान करेल, कारण मी वेळेकडे बघते, की आपल्या धम्मवर्गाला जनरल धम्मवर्गाला तुम्ही येत जा. अजून तुम्हाला जास्तीत जास्त भंतेंच्या म्हणजे जीवनपटाबद्दल जास्त माहिती होईल. पुस्तकं तुमच्या वाचनामध्ये येतील, त्यामधून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी समजून येतील. तर भंतेंनी काय केलेलं आहे, तर त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केलेली आहे आणि जवळजवळ 150 ते 200 सेंटर आपल्या म्हणजे पूर्ण भारतामध्ये आहेत आणि पूर्ण जवळजवळ जगामध्ये 50च्या वर देशांमध्ये राज्यांमध्ये बौद्ध धम्माचे म्हणजे प्रचारण प्रसारचं भंतेंनी काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे ते काम म्हणजे कोणचं आहे की जे बाबासाहेबांना प्रेरित होतं, बुद्ध धम्माचा प्रचारण प्रसार करणं आणि एक चांगला बौद्ध घडवणं, एक चांगला बौद्ध व्यक्ती घडवणं, ही कार्यपद्धती एक प्रकारे म्हणजे त्यांनी सुरू जी केलेली आहे ती बाबासाहेबांना प्रेरित असलेली बुद्धांच्या शिकवणीच्या अनुसारावर त्यांनी ती ही आपली संकल्पना म्हणजे अंमलात आणलेली किंवा त्याची निर्मिती केलेली आहे. आणि तुम्ही पाहत आहात की बौद्ध धम्मामध्ये असे अंकांना खूप महत्त्व आहेत, म्हणजे लाईक त्रिविध शिकवण, हो की नाही, बुद्ध धम्म संघ, शील समाधी प्रज्ञा, त्रिविध शिकवण, त्यानंतर पाच या आकड्याला पण खूप महत्त्व आहे. पंचशील आहे, 5 धम्म इंद्रिय आहेत, त्याचबरोबर सप्त आहे, 7 सप्तबोधांग आहेत. असे म्हणजे अंकांना खूप महत्त्व दिलेलं आहे आपल्या बौद्ध वाङ्मयामध्ये. आणि त्याच म्हणजे बुद्धांच्या शिकवणीच्यावर आधारितच भंतेंनी सुद्धा एक 5 मूलभूत शिकवण आपल्याला दिलेली आहे की जी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्ध समाज तयार करायचा आहे बौद्ध धम्माच्यावर आधारित. त्याच म्हणजे त्याचं कसं आचरण आपल्या प्रत्येकांच्या म्हणजे मनामध्ये प्रत्येकांच्या जीवनामध्ये गेलं पाहिजे, त्याच्या म्हणजे त्याचं साकार होईल, तो एक बौद्ध व्यक्ती बनेल, ह्यासाठी जी पंचशील जसं आहे, त्याचबरोबर भंतेंनी जे 5 शिकवणी दिलेल्या आहेत त्याबद्दल मी थोडक्यात फक्त तुम्हाला एक ओझरतं आहे ना माहिती देईल, कारण काय वेळ नाही आहे तेवढा. मला माहीत आहे की आता आपल्याला म्हणजे पुढचा पण एक चांगला प्रोग्राम करायचा आहे, तर त्यासाठी पण तुम्ही उत्सुक असाल. तर वेळेकडे पाहून मी थोडक्यामध्ये त्या 5 शील जे कोणचं आहे, 5 शिकवणी ज्या कोणत्या आहेत की ज्या भंतेंनी आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यामधली पहिली शिकवण जी आहे ती म्हणजे आहे की बौद्ध जीवनातील जी पहिली कृती आहे ती म्हणजे शरणगमन करणे. आणि आता मला असं वाटतं की मित्रांना लक्षात येत असेल की मागच्याच आठवड्यात आपण शरणगमन ह्यावर काय घेतलं
वर्कशॉप घेतलं, एक उजळणी झाली, पण आणि बऱ्याच काही आपल्या धम्मसहाय्यकांना तेही माहिती व्हावं म्हणून थोडंसं मी सांगते आहे. तर शरणगमन म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रति व्यक्त होणारी आपली विधायक भावनिक प्रतिसाद किंवा आपली भावनिक प्रतिक्रिया, हा एक आहे ना, त्याला म्हटलेलं आहे की आपण एक भावनिक एक प्रकारे शरणगमन करायचं आहे. त्याचबरोबर म्हणजे केव्हा आपण शरणगमन करतो की आपल्यामध्ये भावनिक प्रतिसाद निर्माण होतो, म्हणजे एक प्रकारे श्रद्धा निर्माण होते आणि ती श्रद्धा ती आपल्या कृतीमध्ये आणण्यासाठी आपण ती शरणगमन करत आहोत. शरणगमन करायचंय. मग आपण तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आपण पंचशील बोलताना सुरुवातीलाच आपण शरणगमन, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि म्हणतो आणि संघं शरणं गच्छामि म्हणतो. तर बुद्ध, धम्म आणि संघाला आपण काया वाचा मनाने आपण शरण गेलं पाहिजे. आणि मग हे शरण जात असताना आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आहेत ना आपल्याला पाहाव्या लागतात. पण मी ओझरत घेत आहे ते म्हणजे सगळ्यात पहिलं आहे की मी जर माझ्यामधली श्रद्धा वाढवायची आहे, मला शरणगमन करायचं आहे, तर स्वतः आपला मन एकाग्र करणं किंवा मनाला स्थिर करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ध्यानाची आवश्यकता आहे. आणि इवन आपण इतिहासाकडे जेव्हा सीमावलोकन केलं सिद्धार्थांच्या काळामध्ये, तर त्यांनी पाहिलंच आहे, आपल्याला आपण पाहिलंच आहे की त्यांनी ध्यानाच्या माध्यमातूनच आपल्या मनाचा विकास करून बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे ध्यान हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर धम्म अभ्यासाची गरज आहे आणि ध्यान धम्म अभ्यास केल्यानंतर ते आपल्या कृतीमध्ये उतरवलेलं पाहिजे. आणि हे कृतीमध्ये उतरवण्यासाठी आपल्याला म्हणजे एक प्रकारे भंतेंनी एक आधुनिकतेने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा पारंपरिक ज्या गोष्टी आहेत बऱ्याचदा आपल्याला त्या नाही पचत किंवा नाही लक्षात येत, पण आता आधुनिक आहोत आपण, नाही का? तर आधुनिकतेच्या वातावरणामध्ये कशा प्रकारे आपण त्या गोष्टीकडे जाऊ, अशा प्रकारे भंतेंनी आपल्याला हे शरणगमनाच्या म्हणजे कसं करायचं हे सांगितलेलं आहे. आणि जसं म्हणजे आता मी पण एक डॉक्टर आहे, त्यामुळे त्या दृष्टीने एक बोलते. म्हणजे जेव्हा आपल्याला बरं नाही वाटत आहे, काही एखादं आजारपण आलं आणि आपण डॉक्टरकडे गेलो किंवा डॉक्टरकडे आला तुम्ही, तर आहे ना ते बघतात की त्या व्यक्तीला ती गोळी पचेल की पातळ औषध पचेल, बरोबर की नाही? छोटी गोळी पचेल की मोठी गोळी पचेल, कॅप्सूल द्यायची की टॅबलेट द्यायची, असा तो त्याची काय करतो, शरीराची निगराणी करतो किंवा बघतो आणि त्यानंतर ते औषध त्याला देतो. आणि मग ते औषध घेतल्यावर मग कोणाकोणाला तर एका डोसमध्येच चांगलं वाटतं, कोणाला 2-3 डोस घ्यावे लागतात, कोणाला तर 7 दिवस 5 दिवस औषध घ्यावं लागतं, तेव्हा कुठे बरं वाटतं. अशाच प्रकारे भंतेंनी म्हणजे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे धम्म आपल्यामध्ये उतरेल अशा प्रकारे त्यांनी म्हणजे शरणगमनाची त्यांनी काय दिलेली आहे, प्रक्रिया सांगितलेली आहे. आणि तसंच मग आपण त्याच पद्धतीने म्हणजे ध्यान, धम्म अभ्यास, संपर्क, शिबिर, एकमेकांबरोबर चर्चा, ह्या सगळ्या गोष्टी असे व्हिडिओ क्लिप पाहून, बरोबर, चांगला एखादा काय म्हणतात तीर्थयात्रेला भेट देऊन अशा प्रकारे म्हणजे आपल्यामधली ऊर्जा असे आदर्श नाही का, मोठमोठे महान पुरुष जेव्हा आपल्याकडे येतात किंवा एक काय म्हणतात अनुभवी लोक धम्म आचरण करणारे आले की त्यांचं दर्शन घेतलं, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यामधली म्हणजे काय आहे प्रेरणा वाढवू शकतो आपण आणि आपल्यामध्ये ते उतरवण्याचा म्हणजे पचवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी भंतेंनी सांगितलेल्या आहे. मी ह्या पहिल्या कृतीमध्ये इथंच थांबते आहे. जास्त माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या वर्गांमध्ये उपस्थित राहायचं आहे. तर पहिली कृती काय आहे, शरणगमन करणे. ओके, तर आता दुसरी शिकवण भंतेंनी दिलेली आहे ती म्हणजे आहे की बोधिसत्वाचा आदर्श हे शरणगमनाचं अपरिहार्य अंग आहे. म्हणजे बोधिसत्वाच्या आपल्यामध्ये आदर्श ठेवल्यावर
आपल्या शरणगमनामध्ये जर आपण बोधिसत्वांना आदर्श ठेवलं तर आपलं अजून शरणगमन काय होतं, प्रभावीपणे होतं. आता म्हणजे बोधिसत्व म्हटलं की तुम्हा सर्वांना बोधिसत्वांचा अर्थ माहिती आहे. बोधी म्हणजे ज्ञान आणि सत्व म्हणजे जीव, म्हणजे ज्या जीवामध्ये ज्ञान आहे, परिपूर्ण ज्ञान झालेला आहे, असा जीव ज्याने जागृतीबद्दल जाणीव निर्माण केलेली आहे, अशा प्रकारचा जीव त्याला बोधिसत्व म्हणतो. आणि आपण जसं जन्म झालेला आहे, जन्म झाल्यापासून आपल्याला आपले आदर्श जे सांगितलेले आहेत ते कोण आहेत, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व बोलतो, बरोबर की नाही. तर बोधिसत्व अजून पुढे एक म्हणजे याचा अर्थ थोडक्यात घेऊया आणि पुढे जाऊया की जो स्वतःवर पण कार्य करतो, स्वतः धम्म आचरण करून आपल्याबरोबर पण इतर लोकांना घेऊन जातो, त्याला बोधिसत्व म्हटलेलं आहे. मग मी माझ्या एकटीसाठीच धम्म आचरण नाही करायचं आहे, तर माझ्या जीवनामध्ये मला आदर्श ठेवायचा आहे बाबासाहेबांचा, बोधिसत्वांचा. मग माझ्याबरोबर मी इतरांना सुद्धा घेऊन गेली पाहिजे. आणि म्हणून इथं म्हणजे ही शिकवण आहे की आपण एकलकोंडी नाही झालं पाहिजे. मला एकट्यालाच मिळालं पाहिजे, मी एकटीच करेल, मला एकट्यालाच पुढं जायचं आहे, असा विचार न करता माझ्याबरोबर अजूनही माझ्या मैत्रिणी आहे, अजूनही माझे मित्र आहे, अजूनही बरेच दुःखित लोक आहे की त्यांच्यापर्यंत मला गेलं पाहिजे. का तर माझ्या आदर्शांनी, माझ्या बोधिसत्वांनी सुद्धा तेच केलेलं आहे. मग त्यांचे गुण जर माझ्यामध्ये उतरवायचे आहेत तर मला त्यांचा आदर्श ठेवून हे कार्य केलं पाहिजे. आणि मी जेव्हा हे कार्य करेल, माझ्याबरोबर अजून माझ्या 2 बंधूंना, अजून माझ्या 2 भगिनींना घेऊन आले, तर माझं शरणगमन स्ट्रॉंग व्हायला लागतं, परिणामकारक व्हायला लागतं, बरोबर की नाही. म्हणजे मग शरणगमन करत असताना आपल्या समोर आदर्श असणं, ते पण बोधिसत्वाचा आदर्श असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे झालं की आपण आपल्या बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो. आणि आत्ता आपण इथे बसलेला आहोत, ज्यांची आज जयंती साजरी करतो, हे सुद्धा आपल्यासाठी बोधिसत्व आहेत की नाही. जेव्हा आपण ही एवढी व्हिडिओ क्लिप पाहिलेली आहे तर आपल्याला वाटतंय की नाही ते पण बोधिसत्व आहेत. मला ऐकायचं आहे. सॉरी. हां, तर मग आपले दुसरे बोधिसत्व की जे आधुनिक आपल्या हयातीमध्ये आपण ज्यांना पाहिलेलं, ज्यांना ऐकलेलं, बाबासाहेबांसारखेच दुसरे बोधिसत्व आपल्यासाठी आहेत. उर्गेन संगरक्षित. आणि उर्गेन संगरक्षित हे किती त्यांच्यामध्ये वीर्य होतं, किती त्यांच्यामध्ये दान होतं. म्हणजे बघा त्यांच्यामध्ये किती शांतता होती. म्हणजे बऱ्याचदा एवढी लोक, आता फॉरेनर म्हटले की 1 आणि 2 भेटणारी लोक असतात, ते जास्त गर्दी लोकांमध्ये नाही राहते. पण भंतेंना भेटण्यासाठी केवढी गर्दी, किती अगदी त्यांच्यावर हार टाकतायत बघा. ती सहन करण्याची जी शक्ती आहे ना, त्यांना म्हणतात सहनशीलता. ती सुद्धा सहनशीलता, ग्रहणशीलता, इतके म्हणजे आपण बोधिसत्वाच्या त्या 6 पारमिताचं जो आपण पाहतो ना अभ्यासामध्ये, हे आपल्याला भंतेंच्या गुणांमध्ये दिसतं आहे. आणि भंते त्या गुणांनी म्हणजे आपल्या समोर, म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी म्हणजे ते बघा पाश्चिमात्य म्हटलेलं आहे, ते इंग्लंडमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे 26 ऑगस्ट 26 ऑगस्ट 1925 साली. पण म्हणजे ते ख्रिश्चन आहेत आणि श्रीमंत पण होते. पण ते तसेच तिथे राहिले का? त्यांनी ती श्रीमंतीचा अनुभव घेण्यासाठी तेव्हा त्यांच्या गावामध्येच राहिले का? आपल्याला उल्हासनगरवरून चुनाभट्टीला जायला पण खूप विचार करावा लागतो धम्म शिकून घेण्यासाठी. ते तर धम्म प्रचारण प्रसार करण्यासाठी बाहेरून आपल्याकडे आलेले आहेत. आणि सर्व गरीब लोकांच्या उद्धारांसाठी, की जे बाबासाहेबांना जसा समाज हवा होता
त्या समाजाची निर्मिती करण्यासाठी ते भारतामध्ये आलेले आहेत. इवन भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये त्यांनी ते कार्य नेलेलं आहे. तर अशा या प्रकारे भंते संरक्षित आपल्या पुढे बोधिसत्वासारखं एक आदर्शाचं एक नमुना आहे. आणि त्यांच्याकडे त्यांच्या गुणांसारखं त्यांच्या कार्यासारखं आपण म्हणतात ना, नाही सिंहाचा पण खारीचा वाटा तरी आपण घेऊ शकतो. नाही लाखो करोडो एवढी लोक, पण फक्त 2 जरी महिला 2 जरी पुरुष माझ्याबरोबर माझ्या ह्या जीवनामध्ये येण्यासाठी मी माझं जीवन व्यतीत जर केलं तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मी म्हणते आहे. आणि त्यामुळे म्हणजे बोधिसत्वाचे आदर्श घेऊन माझं शरणगमन स्ट्रॉंग करण्यासाठी मी बोधिसत्वांना माझ्या जीवनात ठेवत आहे. तर बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे ही दुसरी शिकवण भंतेंनी आपल्याला दिलेली आहे की ध्यान, अभ्यास, शिबिर, संपर्क, चर्चा करून त्याचबरोबर आपल्यासमोर आदर्श ठेवला पाहिजे. कधीही आपण आदर्शापासून दूर झालं पण नाही पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी एक त्यांचं खूप सुंदर वाक्य आहे. माझ्या धम्मचारी बंधूंना आणि धम्मचारिणी भगिनींना माहीत असेल की प्रथम स्थान त्यांनी कोणत्या गोष्टीला दिलंय? शरणगमन. आणि दुय्यम स्थान त्यांनी आपल्या जीवनशैलीला दिलेलं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे आपणही आपल्या जीवनामध्ये सर्वप्रथम स्थान सर्वात पहिलं शरणगमनला दिलं पाहिजे आणि नंतर आपले मग ही जीवनशैली असावी असं भंतेंचं पण म्हणणं आहे. आणि मलाही असं वाटतं की हे आपण असं केलं तर आपण परिणामकारक शरणगमनाकडे पोचतो. तर अशा प्रकारे आपण हे दुसरं समजून घेण्याचा दुसरी शिकवण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण आता तिसऱ्या शिकवणीकडे येऊया. तिसरी शिकवण आहे, एक मिनिट, खूप महत्त्वाची आहे. जसं आता आपण म्हणतो नाही का, आता डॉक्टर आहे पुन्हा ते रोगीचं येते की गोळ्या दिल्या पण त्या गोळ्या डायजेस्ट पचन व्हायला पाहिजे म्हणून सप्लिमेंटरी पाहिजे की नाही हो, विटॅमिन्सच्या गोळ्या, हो की नाही, विटॅमिन्सच्या गोळ्या. तसंच शरणगमन करत असताना सगळ्या काही गोष्टी मी आत्मसात करत असताना मला बूस्टची गरज आहे, मला सप्लिमेंटची गरज आहे, मला काय म्हणतात विटॅमिनची गरज आहे. आणि त्या विटॅमिनमध्ये ताकद असते. आणि तीच आपल्याला भंतेंनी ती तिसरी शिकवण दिली आहे, ती म्हणजे कल्याण मित्रता हे बौद्ध जीवनाचं मूलभूत अंग आहे. जसं विटॅमिन्स नाही का, बी कॉम्प्लेक्स गरज आहे ते आपल्यातला रोग बाहेर काढून टाकण्यासाठी, तसंच कल्याण मित्रता ही एक बूस्ट देणारी आहे आणि ते मूलभूत अंग आहे. कारण मैत्री काय हे त्या कल्याण मित्रतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि भंतेंनी इवन आपल्या अनुभवी धम्मचाऱ्यांनी किंवा बरेच आपले बौद्ध साहित्यिकांनी मित्रता कशी असली पाहिजे ह्यावर चांगलं वक्तृत्व केलेलं आहे, तुम्ही ऐकलंही असेल. तर त्यामध्ये थोडक्यामध्ये आपण बघूया की खरी मैत्री पाहिजे असती. खरी मैत्री असल्याशिवाय संघ तयार होऊ शकत नाही. आणि खरी मैत्री नसेल तर तिथं काय होतं माहिती आहे, हे इकडं आणि हे तिकडं आणि मध्ये आपण राहतो. मग काय होतात ते म्हणजे इकडचा एक गट आणि तिकडचा एक गट. कशाच्या अभावी आहे? मैत्रीच्या अभावी. तर मैत्री जर असेल तर असे गट होत नाही आहे. कारण बऱ्याचदा आपलं काय होतं की पदासाठी, सत्तेसाठी किंवा ह्यामध्ये ना आपले काय असतात मतं मिळत नाही आहेत आणि त्यामुळे भांडणं होतात मैत्रीच्या अभावी. तर इथं भंतेंनी सांगितले, भंतेंनीच नाही बंधू आणि भगिनींनो, तर तथागत भगवान गौतम बुद्धांनीच सांगितलेलं आहे. ही बुद्धांचीच शिकवण आहे की तुमच्यामध्ये मैत्री असली पाहिजे, तुमच्यामध्ये मित्रता असली पाहिजे, तेव्हाच आपल्यामधली भांडणं मिटतात. आपण एकमेकांची काळजी घ्यायला तयार होतो, काळजी घ्यायला लागतो, बंधुभाव आपण घेतो. एक प्रकारे मग जर आपण असं जर नाही केलं तर मग आपल्यामध्ये तो बंधुभाव राहत नाही आणि मग आपण गटामध्ये विभागले जातो. आणि हाच एक आहे ना खरोखर आहे ना आपल्याला आहे ना काय आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या समाजामध्ये
ही एक एक कीड आहे आणि त्या कीडमुळे माझा समाज आहे ना खराब होत चाललेला आहे. तर ती कीड जर बाजूला निघाली, ती कीड कोणती? गट प्रवृत्तीची कीड. ती गट प्रवृत्तीची जर कीड गेली तर, आणि हा एक प्रकारे कलंक आहे आपल्या समाजाला. पण बंधू आणि भगिनींनो, आपण संघामध्ये सामील झालो आहोत, धम्म आचरण करण्याच्या मार्गावर आहोत, तर हा कलंक धुवून काढण्यासाठी थोडा तरी प्रयत्न करूया. एकमेकांच्या बरोबर परस्परांमध्ये चांगलं एकमेकांमध्ये बोलूया. आपण एकमेकांना कमी नाही लेखायचं, एकमेकांबद्दल अफवा नाही पसरवायच्या, किंवा मी चांगला की तो चांगला ह्याबद्दलही न बोलता आपण मैत्रीने जर जोडलं तर एकमेकांची काळजी घ्यायला लागू. अशा प्रकारे भंतेंनी, म्हणजे बुद्धांनी जी दिलेली शिकवण आहे ती भंतेंनी आपल्याला पुन्हा सांगितलेली आहे. मग फक्त बंधुभाव म्हणजे पुरुषांनाच नाही सांगितलेलं आहे. परत एक म्हणते, कल्याण मित्रता आम्हा स्त्रियांना सुद्धा बुद्धांनी जे प्राधान्य दिलेलं आहे तसंच भंतेंनी सुद्धा स्त्रियांना तेवढंच स्थान दिलेलं आहे. बंधू भगिनींनी एकत्र राहायचं. आणि म्हणूनच बघा, आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये अचानक माझ्या एका बंधूंना नाही येता आलं, पण माझ्या इतर बंधूंनी एका भगिनीला तयार केलं की हां चालेल तुम्ही करा. मी हा जेव्हा प्रश्न टाकला की आता काय करायचं हो, तर मग ते म्हणायला लागले, काही नाही तुम्ही द्या ना, तयार होता का? म्हटलं तुमची तयारी, तुम्ही मला संधी देता आहात तर मी घेते, कारण ऐनवेळी कोणाला सांगायचं आणि कोणाला त्रास द्यायचा आता. त्यामुळे एक प्रकारची जबाबदारी घेतली. पण ती जबाबदारी, ही संधी कोणी दिली? माझ्या पुरुष म्हणजे बंधूंनी. म्हणजे ही एक समानता, ही एक कल्याण मित्रताच आहे. तर अशा प्रकारे निस्वार्थपणाने आपल्याला कल्याण मित्रता करता आली पाहिजे. त्यावरच आपलं आध्यात्मिक जीवन आहे ना आपलं पुढे जातं. एक खऱ्या प्रकारे आपण एका म्हणजे काय म्हणतात, एका स्टेप्समधून दुसऱ्या स्टेप्सवर, एका पातळीतून दुसऱ्या पातळीवर आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजेच आध्यात्मिक आपली प्रगती होते. तर अशा प्रकारे ही जी आपली कल्याण मित्रता आहे, ही जो आहे ना एक प्रकारे पारदर्शकताने ठेवलं पाहिजे, असं आपण कल्याण मित्रताच्या वर्कशॉपमधून, कल्याण मित्राच्या अभ्यासामधून आपण शिकलेलो असू किंवा शिकलेलो आहोत. तर अशा प्रकारे कल्याण मित्रता ही एकदम समपातळीवर, म्हणजे आपल्या समपातळीवरची पण मैत्रीण असते आपली, आणि एक अनुभवी पण आपली मित्र असते, अनुभवी पण मैत्री असते की जी आपल्यापेक्षा जास्त आध्यात्मिक जीवन जगलेली आहेत. तर अशा प्रकारे कल्याण मित्रामध्ये म्हणजे आपण आपल्या समपातळीवर पण आपण मैत्री करू शकतो, आणि ऊर्ध्वगामी म्हणजे उंच म्हणजे आपल्यापेक्षा अनुभवी लोकांमध्ये पण आपण आपली मित्रता वाढवू शकतो. मग बऱ्याचदा आपण म्हणतो की अरे हां, हे खूप महत्त्वाचं अंग आहे, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपली ही कल्याण मित्रता आली पाहिजे, असली पाहिजे. मग ह्यावर आपल्याला प्रश्न येतो, अहो आता ह्या घाई गडबडीच्या गाणं, एवढं आधुनिक, एवढं बिझी लाईफ झालंय, तर कुठं वेळ आहे हो आम्हाला बोलायला, आम्हाला भेटायला? अहो साधा फोन करायला वेळ नाही, साऊ द्या आता व्हॉट्सअपवर जो मेसेज येतो त्या मेसेजला रिप्लाय द्यायला पण वेळ नाही आहे आमच्याकडे, एवढं आम्ही बिझी झालेलो आहोत. मग सांगा बरं, मग आता कल्याण मित्रता कशी साधायची? पण इथं आपल्याला कल्याण मित्रता जर नाही साधली तर आपलं धम्मजीवन विकसित होणार नाही. मग ह्याच जो आपल्याला प्रश्न पडतो की काय म्हणजे तर अर्ध जीवन बापरे जगावं लागेल त्या धम्ममित्रा काय कल्याण मित्राबरोबर, कुठं वेळ आहे? असाच प्रश्न आपल्याला आला की नाही? असाच आनंदाला पण प्रश्न पडला होता. मग तथागत भगवान गौतम बुद्ध काय म्हणजे आनंद म्हणाले की अशा प्रकारे तर अर्ध जीवन आम्हाला कल्याण मित्राबरोबरच घालवावं लागेल. आनंद बोलले. तिथे भगवान बुद्ध म्हणाले की आनंदा, अर्ध जीवन नाही, संपूर्ण जीवन तुम्ही जेव्हा कल्याण मित्राबरोबर घालवता तेव्हा तुमचं धम्मजीवन विकसित होईल, आणि त्या जीवनाला तुम्ही धम्मजीवन म्हणाल. नाहीतर आपण आहे अर्ध भौतिक जीवन आणि अर्ध धम्मजीवन, आणि आपण तसंच चाललेलो आहे. पण बंधू आणि भगिनींनो, जे बुद्धांनी आनंदाला उपदेश केलाय तोच आपल्याला भंतेसुद्धा उपदेश करतायत, आणि आपण पण तो उपदेश घ्यायचा आहे की माझ्या जीवनामध्ये कल्याण मित्रता म्हणजे
पूर्ण माझं जीवन झालं पाहिजे. पूर्ण धम्मजीवन मला जर जगायचं आहे तर माझ्या जीवनामध्ये कल्याण मित्रता पाहिजे. हा एक महत्त्वाचा मला ह्या गोष्टींमध्ये, ह्या तिसऱ्या शिकवणीमध्ये सांगायचं आहे. आणि इवन भंतेंना सुद्धा कल्याण मित्र होते बरं का. आणि आपण जेव्हा मित्र डे मी घेतला होता, आपण मित्र डे ऐकला, त्यावेळेस भंतेंचे जे गुरु होते, भंतेंचे जे कल्याण मित्र होते, ते सर्वात पहिले महत्त्वाचे होते दारदो रिंपोचे. ह्यांच्याबद्दल आपण मागे बरंच ऐकलं, वाचलं, अभ्यास केलाय. पुढे वेळ मिळाला तर नंतर आपण पुन्हा त्यावर आपण काही काय म्हणतात एक लक्ष घालूया. तर आता आपल्याला भंतेंकडून ही प्रेरणा घ्यायची आहे की भंतेंच्याही जीवनामध्ये कल्याण मित्र होते आणि त्यामुळेच त्यांचं हे जीवन आहे परिपूर्ण. आणि आपण जो आनंद घेत आहोत ते म्हणतात ना, एक कळस आहे आपल्या आनंदाच्या मध्ये की धम्मजीवन जगण्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघाची जी स्थापना केलेली आहे भंतेंनी, ती त्यांच्या कल्याण मित्रतेच्या प्रक्रिये किंवा कल्याण मित्रतेमुळेच केलेलं आहे. असो, तर आता आपण चौथ्या शिकवणीकडे जाऊया. ती म्हणजे आहे बघा, प्रत्येक शिकवण खूप महत्त्वाची आहे जी भंतेंनी दिलेली आहे ती. आता चौथी आहे ती शिकवण आहे सम्यक आजीविका. आता सम्यक आजीविका म्हणजे काय, तर पोटा पाण्यासाठी जी आपण कामं करतो, बरोबर की नाही, मन ताजंतवानं आणि चांगलं राहण्यासाठी धम्म आहे की जो आता आपण ऐकतोय त्यासाठी जमा झालोय. तसंच शरीर पण चांगलं राहण्यासाठी चांगल्या अन्नाची गरज आहे आणि अन्न मिळवण्यासाठी काम करावं लागतं. आणि मग ते कोणतं काम केलं पाहिजे म्हणजे आपली मानसिकता चांगली राहील. तर इथं भंते सांगतात किंवा इव्हन बुद्धांनीच सांगितलेलं आहे की आपण जी काही आजीविका करतो, आपल्याला जगण्यासाठी लागणारा जो पैसा मिळवण्यासाठी जे काम करतो ते काम उत्तम दर्जाचं असलं पाहिजे. कळलं का. बराच काळ कारण आपला तो काम करण्यामध्ये जातो. बघा, दिवसाचे 24 तासामधले 8 तास झोपतो, 4 तास प्रवासामध्ये जातात, बरोबर की नाही, आणि 8 तास, काही 2 तास अजून, कारण पैसे जास्त पाहिजेत, ओव्हर टाईम म्हणतात ना, तर 10-12 तास आपण काम करतो. म्हणजे जास्त वेळ आपला काम करण्यामध्ये जातो आणि ज्या प्रकारचं आपलं काम असेल त्या प्रकारचा आपल्या मनावर परिणाम होतो. आणि म्हणून जर चांगलं काम असेल तर आपल्या मनावर चांगला परिणाम होतो. आणि म्हणून जास्तीत जास्त चांगलं काम आपण नैतिकतेवर केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने नैतिकतेवर असलं पाहिजे, प्रामाणिकपणे असलं पाहिजे, कोणाची पिळवणूक करून काम केलेलं नाही पाहिजे आहे. आणि त्यानंतर चुकीच्या आजीविका कोणतीही केली नाही पाहिजे. मग आता ती सम्यक आजीविका कोणती, हे आर्य अष्टांगिक मार्गामध्ये ही आजीविका दिलेली आहे. त्याच्या अभ्यासाला, त्याच्या काय म्हणतात कार्यशाळेला उपस्थित राहा. आपल्या ह्या आता वर्षभराच्या ह्या जन्मशताब्दी, भंतेंच्या जन्मशताब्दीमध्ये आपण वेगवेगळे असे अभ्यासाचे कार्यशाळा लावू. त्या कार्यशाळामध्ये तुम्ही उपस्थित राहा. याच्याबद्दल अजून जास्त माहिती मिळेल. नाहीतर आपल्याकडे अष्टांगिक मार्ग आहे, त्या अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक आजीविका कशी असली पाहिजे ह्याबद्दल खूप चांगलं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपलं काम उत्कृष्ट असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला शरीराला म्हणजे पुरेसं अन्न देण्यासाठी आपण त्याचं म्हणजे काय म्हणतात पैसे कमवू. त्याचबरोबर जे काही पैसा मिळेल ते दान करण्यासाठी पण आपण उपयोगाला आणू. त्यामुळे चांगल्या कामामधून जर दान म्हणजे चांगल्या कामातून आपण पैसे कमवले तर एखाद्याला दान देण्यासाठी आपली ती आहे ना भावना होते, तर ते चांगल्या कामाला आपण लावलेलं असतं. तर अशा प्रकारे म्हणजे जसं कुटुंबाला सांभाळण्यासाठी आपण पैसे जे कमवतो, तर त्याचबरोबर एक प्रकारे चांगलं धम्मजीवन जगण्यासाठी पण आपण पैसे लागतातच, बरोबर की नाही. आता बऱ्याच बघा पैशांचे खूप आर्थिक तारांबळ होतीये, पण जर आपण चांगलं काम केलं, चांगली इच्छा ठेवली तर आपल्याला चांगला मोबदला मिळेल आणि आपलं धम्मजीवन चांगलं होईल. तर एक प्रकारे इथे भंते काय म्हणतात की आपल्या कामाचं ध्यान लागलं, आपल्या कामाचं एक ध्यान झालं पाहिजे. जसं आपण उशीवर बसून आनापानसतीचं ध्यान करतो, मैत्री भावनेचं ध्यान करतो की नाही, बरोबर.
तसंच जे काही आपण बाहेर जाऊन काम करतो ते सुद्धा एक ध्यान आहे असं इथे भंते म्हणतात. तर आपलं काम एक ध्यान झालं पाहिजे आणि अशाचसाठी मग भंतेंनी सुद्धा त्यावेळेस इवन आत्ता पण पाश्चिमात्य देशामध्ये विंडहॉर्स असं एक कामाचं एक संकल्प आहे किंवा विंडहॉर्स चालू आहे की ज्यामध्ये सगळ्या प्रकारची कामं केली जातात आणि तिथून आर्थिक निधी उपलब्ध केलेला जातो. तसंच TBMSGमध्ये पण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपले हे व्यवसाय आपले आजीविकेचे चालू आहेत. त्याचबरोबर काही वर्षापूर्वी आपल्या उल्हासनगर सेंटरचं सुद्धा जेव्हा धम्मचारी शिलेंद्र मोदी होते त्यावेळेस आपलं एक किराणाचं दुकान होतं, बरोबर की नाही. आणि त्या किराणाच्या दुकानामध्ये शिलेंद्र मोदी स्वतः त्या पुड्या बांधायचे बरं का. ते काम केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामधून जो निधी तयार होईल तो आपल्या ह्या संघाला आपल्या ह्या वास्तूला त्यांनी लावलेला आहे. आणि तसंच ती एक प्रेरणा घेऊन मे बी भले आता आपलं ते काम थांबलंय किंवा बंद झालंय पण आपण पुढे करू शकतो की नाही. तर हे एक व्यवसाय की जेणेकरून आर्थिक आपलं स्ट्रॉंग होईल आणि आपण जसं आपलं कौटुंबिक जीवन आपण चांगलं स्ट्रॉंग होण्यासाठी चांगल्या प्रकाराची नोकरी करतो तसंच आपलं धम्मजीवन आणि धम्म प्रचार आणि प्रसार चांगला होण्यासाठी आपल्याला ह्या व्यवसायामधून पैशाची किंवा आर्थिक मदत होईल. तर बंधू आणि भगिनींनो अशा प्रकारे म्हणजे आपलं सम्यक आजीविका असली पाहिजे असं भंतेंच्या ह्या 4थ्या शिकवणीमध्ये आहे. आणि हे आपली सम्यक आजीविका आपण चांगल्या प्रकारे केल्यावर आपल्यामधलं एक प्रकारे परस्परांमधलं नातंसुद्धा स्ट्रॉंग होतं. कारण एखाद्याला आपण मदत करण्यासाठी एखादं चांगलं काम करतो तर जर कोणाला गरज असेल तर त्यांना नाही का आपण मदत करतो तर इथे एक निस्वार्थाची भावना आपली निर्माण होते इथं भंते सांगता आहेत. तर अशा प्रकारे आपण निस्वार्थ होऊन एक मैत्रीच्या गुणाचा आपण काय होतो वाढ करतो आहे. अशा प्रकारे धम्मकार्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर पैसा उभा करण्यासाठी जरा आवश्यकता आहे. तर ह्या शिकवणीची आपल्याला आपल्याही कौटुंबिकसाठी गरज आहे चांगलं मन ठेवण्यासाठी. कारण बराच वेळ आपण कामामध्ये घालवतो आणि संघामध्ये धार्मिक आचरण करण्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टीची पण धम्मकार्याची उभारणी करण्यासाठी आवश्यकता आहे. तर आपण त्याचा प्रयत्न करूया, आपण त्यासाठी कार्यरत राहूया, बरोबर. आणि मग अशा प्रकारे एक एक शिकवण एवढी म्हणजे नाही का तो एक काय म्हणतात एक माळ केली जाते, एक एक फूल सुंदर टाकले भंतेंनी आणि आपल्या जीवनामध्ये एक चांगलं धम्मजीवन व्हावं म्हणून ही एक माळ तयार केलेली आहे. तर 5वा मणी आहे त्यात 5वी शिकवण जी आहे जी भंतेंनी सांगितलेली आहे ती म्हणजे गंभीरपणे धम्माचरण केल्याने अंतर्दृष्टी किंवा श्रोतापन्न अवस्था प्राप्त होते. ही बुद्धांची शिकवण आहे. आणि ही भंतेंनी आपल्याला ही शिकवण देताना एक प्रकारे ग्वाही दिलेली आहे. जसं नाही का आपण कोणतीही वस्तू घेतली तर आपण गॅरंटी मागतो, हो की नाही. इवन फुलं पण घेताना किती दिवस टिकतील, हो की नाही. हे किती दिवस चालेल असं ते गॅरंटी नाही हे वर्षभर जाईल, नाही हे 5 वर्ष जाईल, नाही हे 2 दिवस राहील. पण जोपर्यंत राहील ते टवटवीत राहील, जोपर्यंत राहील तोपर्यंत ते सुगंधित देईल. अशा प्रकारची गॅरंटी, अशा प्रकारची ग्वाही जी आपण घेतो किंवा मागतो त्याच प्रकारे भंतेंनी सुद्धा ह्याबद्दल ग्वाही दिलेली आहे की जर आपण आपल्या जीवनामध्ये गंभीरपणे, मी जरा स्ट्रेस करतेय, गंभीरपणे प्रामाणिकपणे जर आपण धम्माचरण केलं तर श्रोतापन्न अवस्था प्राप्त होते. पुन्हा मग आपल्याला शंका येते, अरे बापरे श्रोतापन्न अवस्था, ठीक आहे काय बुद्धत्व तो किती लांब आहे नाही का, माहित नाही कोणत्या जन्मी किंवा कधी मिळेल आणि किती बुद्ध झालेले आहेत किंवा होतील हेही मला माहित नाही. पण निदान ह्या जन्मामध्ये मला श्रोतापन्न तरी गाठता येईल. ही एक प्रकारे आपल्यामध्ये काय दिलेली आहे, एक ऊर्जा दिलेली आहे, एक प्रेरणा दिलेली आहे भंतेंनी की आपल्यामध्ये बुद्धांसारखेच एक बीज रूपात गुण आहेत. परिपूर्ण मैत्री बुद्धांमध्ये आहे, पण माझ्यामध्ये थोडी तरी मैत्री आहे, हो की नाही. मी माझ्या घरातल्यांबरोबर तरी मैत्री करते,
कधीतरी, जरी राग आला किंवा काय झालं, पण थोड्या वेळानंतर मैत्री करतो. माझी जी शाळेतली मैत्रीण, माझी जी शेजारीण मैत्रीण, घ्या आता आपल्या मैत्रिणीने किंवा मित्राला थोडा वेळ तरी आपण मैत्री करतो की नाही. म्हणजे बीज आहे आपल्यामध्ये, ते येतंय बाहेर, बरोबर. आणि मग त्या बीजाला जर मी सतत खतपाणी घातलं तर होईल की नाही परिपूर्ण मैत्री. परिपूर्ण मैत्रीच्या मार्गावर तर आपण आरूढ होऊ. तर अशा प्रकारे म्हणजे स्वप्रयत्नांनी सिद्धार्थांनी बुद्धत्व गाठलेलं आहे. मग स्वप्रयत्नांनी मी आणि तुम्ही श्रोतापन्नापर्यंत तरी येऊ. निदान सुरुवातीला आपण आता आलोय बघा, धम्मसहाय्यक आहोत, धम्ममित्र झालो आहोत, धम्मचारी झालो आहोत, धम्मचारिणी झालेला आहोत. अजून जरा सखोल धम्माचरण, गंभीरपणे धम्माचरण केल्यावर अजून कोणती जरा पायरी घेऊ. ती कोणती पायरी असेल ती त्याच वेळेस आपल्याला लक्षात येईल. मी आता सांगत नाहीये. काही लोक अनागारिक म्हणजे गृहस्थी जीवन सोडण्याचं करतात. आपल्या सेंटरचे धम्मचारी शील रश्मी यांनी बघा अनागारिक घेतलेले, गृहस्थी जीवन सोडलेलं आहे. अजून बरेच काही आहे. चंद्रबोधी आहेत, चंद्रशील आहेत, मागच्या आपण भेट घेतलेली आहे ऑर्डरला. तर अशा प्रकारे म्हणजे हळूहळू त्या स्टेप्सला आपल्याला कळेल की मी कोणत्या अवस्थेमध्ये जाते आहे. आणि अशाच प्रकारे आपण श्रोतापन्नापर्यंत जाऊ असं म्हणते म्हणतात. मग आता तुम्ही म्हणाल श्रोतापन्न केव्हापासून तारान्विता करतायत, तर श्रोतापन्न काय आहेत. आता माझ्या धम्ममित्र आणि धम्मचारी बंधू आणि भगिनींना माहीत आहे, पण धम्मसहायकांसाठी सांगते की श्रोतापन्न ही एक आहे की आपण 3 बंधनातून मुक्त होतो. आता 3 बंधनं कोणती आहे, तर पहिलं आहे सत्काय दृष्टी. सत्काय दृष्टी म्हणजे मी जशी आहे तशीच राहणार, मी काही बदलणार नाही, मी जशी आहे तशीच. ही जी आहे ना दृष्टी जी आहे ना त्याला सत्काय दृष्टी म्हटलेलं आहे. तर ह्या दृष्टीतून बाहेर पडणं, हे बंधन तोडणं म्हणजे नाही मी बदलेल, ठीक आहे माझा आहे ना ह्यांच्याशी, मला माझ्या ह्यांच्याबरोबर भांडण झालं, मला राग आलाय, पण मी मैत्री भावनेचं ध्यान करताना 4थ्या पायरीत त्यांना घेतल्यावर त्यांच्यावर माझी मैत्री होईल की नाही. आणि बघा अनुभव घ्या. आणि घेतलाय आपण काही, आम्ही धम्मचारिणींनी धम्ममित्रांनी, मी धम्मसहायकांना म्हणते की येईल हा बदल येईल. आणि हा जो बदल आहे त्यालाच म्हटलंय सत्काय दृष्टीपासून मी दूर जाते, मी जशी आहे तशी राहणार नाही. बऱ्याचदा म्हणतो आपण की मरेल पण काय मेल्याशिवाय तोडेल पण वाकणार नाही, पण स्वभावाला काय औषध नाही म्हणतात ना, बोलतो ना आपण. असंच आहे. स्वभाव नाही, ते काय नाही लिंकला. स्वभाव मरेल पण माझा स्वभाव बदलणार नाही असं आहे. आणि तेच असं वागलं. एक आहे तो छान, मेल्याशिवाय जित्याची खोट जाणार नाही असंही. म्हणजे आपण दुसऱ्यांना बोलतो, पण मी पण स्वतःमध्ये बोलेल, पण मी मरेल पण वाकणार नाही. तर पण बुद्ध धम्म सांगतो आहे सत्काय दृष्टी तुमच्यामधली, ही जी तुमच्यामध्ये बदलणारी न वृत्ती आहे ती तुम्ही काढू शकता. कशाने? मैत्रीने, म्हणजे ध्यानाने, स्वतःकडे बघून. तर ही बदलण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये येऊ शकते. आणि निसर्गाचा नियमच आहे की हा बदल आहे, ठीक आहे. ही एक पहिली दृष्टी आहे, म्हणजे सत्काय दृष्टी. दुसरं आहे शीलवर्त परामर्श, म्हणजे की ज्या जुन्या रूढी आहेत, जुन्या परंपरा आहेत, म्हणजे जे व्रत वैकल्य आहे, उपवास तपास पूजा अर्चा हे सगळं करत बसणं, हे सतत करत बसणं, ते त्यापासून दूर होणं म्हणजे ते बंधनापासून आपण दूर झालो. मग मी आधीचे खंडोबा, काळूबाई, अंबाबाई जे काही आहे, जे मी करत होते ते मी करणार नाही. का? तर आता मी बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे मनाचा विकास करण्यासाठी बौद्ध धम्माकडे वळलेली आहे. आणि बौद्ध धम्माची संस्कृती आहे की देवाला स्थान नाही आहे. तर मी त्या बंधनातून येऊ की नाही हो, बंधनातून हळूहळू बाहेर. म्हणजे श्रोतापन्न अवस्था आहे की नाही आपल्या या जीवनामध्ये. येस. आणि मग अशा प्रकारे आपण त्या सत्काय दृष्टी, शीलवर्ष परामर्श ह्या दृष्टीतून बाहेर पडल्यावर तिसरं बंधन आहे ते म्हणजे
विचिकिच्छा, शंका कुशंका. काय हो, डोळे लावले तर खरंच का बुद्धत्व प्राप्त होतं? आणि कुठे हो बाबासाहेबांनी डोळे लावून बसले होते? शंका आली ना हो. आणि काय होते त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये सांगतायत डोळे लावून बसा? असं कुठे बुद्धांनी सांगितलंय आणि असं कुठे बाबासाहेबांनी केलंय? हे काय झालं? शंका. आणि काय आहे ते पाश्चिमात्य लोक आले आहेत, फॉरेनर लोक, गोरे चिट्टे लोक, आणि ते आमच्यावर हुकूम करतायत. आणि मे बी ब्रिटिशांनी जसं राज्य केलं तसं परत भारतावर हे लोक राज्य करतील. आणि त्यामुळे ह्या शंकेने आम्ही त्या बौद्ध धम्माकडे किंवा त्या संघाकडे आम्ही जात नाही. आणि मग काय झालं? आम्ही त्याच शंकेमध्ये राहतो. तर ही शंका दूर झाली पाहिजे की नाही हो? झाली पाहिजे. म्हणजे हे बंधन आपण तोडलं पाहिजे की नाही? आणि हे जसं आपण बंधन तोडायला लागलो, ह्या 3 बंधनातून बाहेर आलो की आपल्या आतल्या मनाला बघायला लागतो. मी किती आनंदी झाली आहे. मला आता खरंच कोणावर, जिच्यावर मी राग करत होते तिच्यावरचा राग कमी झालाय. आता मी उपवास तापास करत नाही. खंडोबा, दगडोबा, भैरोबा, काळूबाई, अंबाबाई नाही करत. खूप बरं वाटतंय. कशाला ते पैसे खर्च करायचे? किती नैवेद्य करावं लागतात, किती कापावं लागतं, किती ओटी भरावी लागते, किती काय काय द्यावं लागतं. बरंच काही मी बोलू शकते. आलं लक्षात? तर हे मी नाही करत आहे आता. हां, त्यापासून मी व्रतवैकल्यापासून बाहेर येते. आणि आता मला हळूहळू वर्षावासाच्या कार्यक्रमाला गेल्यापासून ह्या त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या बद्दलची, अरे खरंच तिथे जाऊन काहीतरी मग आम्हाला कानावर पडलं की मन प्रफुल्लित वाटतं. मागच्या एका वर्गाला मी उपस्थित राहिले, त्यावेळेस महिलांचं मी जस्ट रिव्हिजन घेतलं किंवा काय म्हणतात रिव्ह्यू घेतला. ते म्हणाले खरंच आम्हाला खूप छान वाटतं. काय झालंय? अंतदृष्टीकडे आपण वळायला लागलोय आणि आपली अंतदृष्टी प्रफुल्लित व्हायला लागली. आणि मग इथे भंते म्हणतात की ह्या 3 अवस्थेमधून तुम्ही बाहेर पडला तर श्रोतापन्न अवस्था मिळते. म्हणजे तिथून आपण परत मागे येत नाही, परत आपण व्रतवैकल्याकडे जात नाही, परत आपण शंका कुशंका करत नाही, परत मी बोलत नाही की मी बदलणार नाही, मी बदलेल, आणि आपण पुढचं पाऊल उचलायला लागतो. तर बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे ह्या 3 बंधनातून बाहेर पडल्यावर, श्रोतापन्नाच्या मार्गावर आल्यावर मी परत मागे येत नाही. आणि पहा, इथे आपण आपल्याच ह्या आजच्या ह्या जीवनामध्ये आपण पाहिलंय आपले आदर्श. श्रोतापन्नाच्या वर आपण काय म्हटलोय त्यांना? बोधिसत्व, हो की नाही? बोधिसत्व आहेत ते. तर आपण पाहिलंय त्यांनी धम्माचरण केल्यामुळे, त्यांनी धम्माला जाणून घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांनी बदल केलाय आणि आपण त्यांना बोधिसत्व म्हणतोय. त्यांनी ती मानसिक अवस्था गाठली आहे आणि भंतेंनी सुद्धा ती मानसिक अवस्था गाठलेली आहे. आणि त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या दुःखावर कार्य करत करत स्वतःचं दुःख, शारीरिक आणि मानसिक दुःख दूर करून आपल्या सर्वांचं दुःख दूर करण्यासाठी भंतेंनी ह्या त्रिरत्न बौद्ध महासंघाचा पाया इतका मजबूत केलेला आहे. आणि त्याच्यावर हा मनोरमा इतका उभारला आहे की ही जी बिल्डिंग आहे ना, ही अब्ज रुपयाची आहे. ह्याच्यामध्ये हात मूळ कोणाचा आहे? भंते संघरक्षितांचा. बघा, आपल्याला रिटायरमेंट झाल्यानंतर एक घर करणं किती मुश्किल होतं. असं विहार करणं तर माहीत नाही मला काय होईल ते. एवढंच आपण आदर्श आपल्या भंतेंकडून ह्या आजच्या त्यांच्या 99व्या जयंतीनुसार आपण चिंतन करायचं आहे, घ्यायचं आहे की माझ्या ह्या जीवनात निदान एक तरी माणूस मी आणेल, निदान काहीतरी कार्याला मी दान देईल, काहीतरी मी कोणत्या कार्यामध्ये मी सहभाग घालवेल. म्हणजे मी आज माझ्या ह्या आदर्शांना एक प्रकारे मी काय केलं? लोटांगण घातलं किंवा त्यांना शरण गेले आहे. आता बुद्धांना तर शरण जात आहोत, आपण धम्माला शरण जात आहोत. पण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असलेले जेव्हा आदर्श हे गुणांनी संपन्न असलेले आपल्याला जेव्हा दिसतात, तेव्हा जेव्हा आपण त्यांना शरण जातो, तेव्हा आपलं खरं जीवनाचं सार्थक होतं असं मला वाटतं. बंधू आणि भगिनींनो, तर मी बराच वेळ घेतला, पण मला असं वाटलं की माझी ती सुरुवात झाली आणि त्या विषयाला योग्य न्याय द्यावा, तुमच्यापर्यंत ते कानावर
शब्द जावेत की जे मनामध्ये चिंतन होऊन शेवटची जी शिकवण आहे की गंभीरपणे धम्माचरण करून मला अंत्यदृष्टी किंवा मला श्रोतापन्नापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करेल असं वाटावं म्हणून मी जरा वेळ घेतला, बोलले. ते तुम्ही शांतपणाने ऐकून घेतल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं धन्यवाद करते. त्याचबरोबर ऐनवेळी माझे बंधू नाही आले, पण ऐनवेळी मला माझ्या बंधूंनी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचं खरंच सर्वांचं आभार मानते आणि तुमचं काय म्हणते पुण्यानुमोदन करते. आणि ह्या धम्मजीवनावर आरूढ झालेला आहोत. गंभीरपणे धम्माचरण करण्यासाठी ज्या 5 शिकवणीची आपल्याला आत्ता ह्या आधुनिक जीवनामध्ये आवश्यकता आहे त्या आचरण करण्यासाठी मला पण गरज आहे आणि तुम्हालाही गरज आहे. मग का नाही आपण एकमेकांना शुभेच्छा देऊया. तुम्ही सुद्धा श्रोतापन्न व्हा आणि तुम्ही मला बोला की मी सुद्धा श्रोतापन्न होईल. अशा शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते. जय भीम.